भगवान की यमनी आता सकळ जगा पदाभिमाने लग बघा दंडा यमनी आवेगा तुझं सवेगा दडवाला. सगळ्या सुट्टी म्हणजे नमस्कार सांगायला सुरुवात करत आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुवारीची तसे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी शिवकारालजी जयांचे केलिया समरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. हनुमानजीला वाटलं वित असताना राम हनुमानजीचा प्रताप हनुमानजीची करण योग्यता हनुमानजीचं सुरत्व सूर आणि धीर स्वामी गादी सुसादर. हनुमानजीची योग्यता महान आहे महाराज. बुद्धिमत्ता वरिष्ठ वात्वात्मजमान नर्वितम श्रीरामदूतम परपद्ये असा हनुमानजी आहे. मग हनुमानजीला कुठलाही पास वाजू शकत सप्तपासाची निवृत्ती. कारण 7 पास आहे. किती पास आहे? 7. त्याच्यापैकी कारण त्या ठिकाणी यम नावाचा पास आहे. माझ्या वाटणीला ते संत मी कसं मागत जाऊ कारण यम नावाचा जो पास आहे कारण जगाला बेजार केला यमानं बरं का. यम कुणाची दया करीत करतोय यम दया करीत नाही भजन नाही करणाराची बरं का. भजन करणाऱ्याला भेटतोय तो भजन करणाऱ्याला कारण या जागेवर भजन प्रमाण आहे बाबा. तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळायाचे. मग यम तुझ्याकडं यमदंड हातामध्ये घेऊन आला होता तरी सुद्धा त्या यमाला तोंड काळ करून पळावं लागलं. एवढं सामर्थ्य हनुमंता तुझ्याकडे आहे. हनुमानजीकडे सगळे हुकूम आहेत बघा. रामाला कमी लागते एवढं हनुमानजीला लागतात आहे बरं का. कारण हनुमानजी पहिला वारकरी कोण एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. कारण पहिला वारकरी हनुमानजीचा आहे. कारण तुम्ही म्हणता हनुमानजी महादेव कसं ध्वजस्तंभावरी वानरू कारण मृतिमंत शंकरू सारथिया सारंग धरू अर्जुनेशी. कारण देवच आहे वैष्णवामध्ये देव श्रेष्ठ आहे वारकऱ्यामध्ये देव श्रेष्ठ आहे. एवढंच नाही येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पाकिष्ट कोण आहे. मग एवढा हनुमानजी तुझ्याकडे कारण महान कर्तृत्व तुमचा हनुमानजी आहे. मग तुम्हाला जर सप्तपास त्या ठिकाणी बाधक नसतील तर जगात कोण तुम्हाला बाधा करू शकतंय असं त्या ठिकाणी बोलू लागले. त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही इतर बापुडी कोण काही हनुमान पाही दंडावया. अरे कारण ज्या यमाच्या यमदंडाला बरं का यम म्हणजे दक्षिणेचा राजा. कुणाचा राजा? आता बाकीचे राजे कोण कोण आहे तुम्ही बघत राहा. आम्ही जर एवढं इसकाडीत बसतो तर आम्ही संपत. दक्षिणेचा राजा यम आणि यमानं जर सांगितलं का महाराज उद्या तुमच्याकडे यायला लागलोय महाराज झोपतोय का? झोपतोय महाराज झोपू शकत नाही दादा. एवढा धाक आहे जगाला सगळ्या जगावर कारण पकड यमाची आहे. पण देव यमदंड हनुमानजीला मारला आणि यमदंड मारल्यानंतर यमदंड संपला आणि यम म्हणला हनुमानजी माझ्यापेक्षा मोठा आहे कारण मी सगळ्या जगाला संपवितोय जगा काळ खाये आणि आम्ही माता दिला पाय एवढा अधिकार जगावर यमाचा आहे. यमू म्हणे काय यमाने दमू म्हणे काय दमा
दोसू नाही अनेक. आता हे प्रत्येकाला खाद्य दिलेले जातात. पण कारण त्या ठिकाणी हनुमानजी समोर यमाचंही चालू शकत नाही. एवढं सामर्थ्य हनुमंता तुझं आहे, मग जगात तुला कोण बाधा करू शकते असं म्हणू लागले. अग्नी वायू कुबेर चंद्र सर्व ही झाले तुझे किंकर. एवढा दाट साचार हनुमान विराती लोकी. कारण त्या जागेवर हनुमान वीरती लोकी. तिन्ही लोकांमध्ये हनुमंता तू अजिंक्य आहेस. तुझ्या समोर वरुण हातबल झाला, येम हातबल झाला. कारण त्या ठिकाणी म्हणले अरुण हा कारण त्या सगळे ही जी सगळी देव मंडळी आहे तुझ्या पाया पडायला लागली. एवढं सामर्थ्य हनुमंता तुझं आहे, एवढं कारण त्या ठिकाणी बुद्धिमत्तेचं कार्य तुझं आहे हनुमंता. मग या मृत्यू लोकांमध्ये कारण बाकीचे जे सगळे चिल्लर आहे बरं का, बाकीचे तुझ्या समोर सगळे चिल्लर आहेत, जेणे कारण सगळं दमिवले बरं का, जेणे पंच कारण त्या ठिकाणी प्राण दमिवले, जेणे कारण पंच कारण इंद्रिय दमिवले, जेणे कारण पंच विषय दमिवले, जेणे पंच कर्म इंद्रिय दमिवले. लईस्करीत नाही बरं कारण जेणे दमिवले त्याचंच नाव संत आहे आणि त्याचंच नाव साधू आहे. कुणाचं नाव साधू आहे? साधू पासी देव काम धंदा करी आणि पितांबर धारी वरी छाया असा तू हनुमानजी आहेस. कारण या जगावर कारण तुझी पकड आहे आणि कारण विजय नावाचा गुण हनुमानजीकडे असल्यामुळं आपली आक्षेपूनच कारण हनुमानजीकडे नाही अशी अवस्था हनुमंता तुझी आहे. आपुलिया हो प्रताप शक्ती लाहोनिया सकाळची व्रतोक्ती वज्र देही ऐसी ख्याती त्रिजगती मिरा विजय. कारण सगळ्या देवाचे आशीर्वाद तुला लाभले. तुला अग्नी काही करू शकत नाही, वरुण काही करू शकत नाही, यम काही करू शकत नाही. का ज्या टाइमाला इंद्राने कारण वज्र मारलं होतं आणि त्यावेळेला सगळ्याचे आशीर्वाद मिळत. सगळ्याचे आशीर्वाद मिळाले का? आशीर्वाद मिळाले की कारण त्या जागेवर बोल होते बरं का. बोलणार सुद्या आशीर्वादाची ताकदच आहे. हो, श्रोत्याने आशीर्वाद दिला की कारण त्या ठिकाणी वक्ता बोलण्याचं काम करतो आणि श्रोत्याने जर आशीर्वाद नाही दिला थोडा मोठ्यांचे आशीर्वाद लागतात, साधू संतांचे आशीर्वाद लागतात, देवादिकांचे आशीर्वाद लागते आणि त्या टाइमाला कारण त्या जागेवर वज्र ही सगळ्यावर विजय मिळवू शकतो. अग्नी जाळी तरी न जळती पांडव हृदयी माधव धरिला म्हणोनी. अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत कारण हृदयी सीताकांत धरिला म्हणोनी. एवढं सामर्थ्य हनुमंता तुझं आहे असं त्या हनुमानजीला सगळ्या वर्गाने मिळाल्यामुळं वज्रवेही निर्माण झालेला आहे. काय असे माझे वरदान तुरबळी वायुनंदन वेगे करोनी उड्डाण बंधुरत्न मद देई. माझं काय वरदान आहे? कोण म्हणतंय? हो, जगाचा मालक आहे, ज्याच्या सत्तेने सगळं चाललेलं आहे बरं का. झाडाची पाने हले ज्याची सत्ता आणि राहिली अहंत. एवढं सामर्थ्य आहे पण कारण कायम आल्यानंतर बोलावंच लागतंय. हनुमानजीला सांगितलं हनुमंता तुझ्याकडे सामर्थ्य आहे, तू वज्रदेह आहेस, तू बुद्धिमत्तेमध्ये कारण सामर्थ्यवान आहेस आणि उड्डाण करण्यामध्ये तर एवढा वेग आहे, एवढा वेग आहे, मनोवेगाने कारण हनुमानजी जाऊ शकतात एवढा वेग आहे असं हनुमानजीला उड्डाण करीत असताना आशीर्वाद देऊन राम बोलत आहे. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वनराचे भार ऐकोनी पिंजारीला कपिंद्र अतिभ्यासुर भासत. कारण हनुमानजीने सगळ्याच ऐकल्या गेलं आणि सगळ्याच्या मालकाने आशीर्वाद दिला आणि त्या टायमाला उड्डाण करायला सुरुवात. त्यावेळेस म्हणले कारण उड्डाणाचा वेग आवेश निर्माण झाला गेला. आवेश बरं का
होत नाही. कारण हनुमानजीला तसं झालं. सगळ्या वानरांना विनंती केली, कारण त्या जागेवर राजाधिकारानं विनंती केली, बिभीषणानं विनंती केली, रामानं विनंती केली आणि उद्धार करण्यासाठी हनुमानजी सज्ज झाले. पिंजारिल्या रोमाबळी दिसे विक्रम दाता मस्तक गेला नभो मंडळी गोळांगुळी आवेश. कारण गोळांगुळी आवेश, आवेश आल्यानंतरची अवस्था. हनुमानजीने कारण केस विंजारला गेले, शिवपुट कारण शिवटी सावरल्या गेली आणि गेल्यानंतर कारण भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान नारवती अंजनीच्या सुता रामदूता प्रभंजना. कारण भीमरूप निर्माण केलेला आहे, पाय पृथ्वीवर आहेत आणि हनुमानजीचं म्हणले कारण मुकुट, कारण मुकुट स्वर्गामध्ये गेलेला आहे. एवढा कारण हनुमानजी वाढला गेला का? अरे मालकाचा संसार जोडायचा आहे. संसारानं देव सूर्याला झाला. तुम्ही आम्ही तर होतो नवल नाही बरं का. संसारानं देव याला झाला, संसारानं वय होऊन गेल्या माग. कारण देव संसारामध्ये पडला, देव आणि देव संसारात पडल्यामुळं बेजार झाला. बेजार झाला. त्याला सूर्याकारण सुख नाही प्राप्त झालं, कारण एवढा संसार दुःख देणार आहे. म्हणून करताना हनुमानजी त्या ठिकाणी कारण असा शिष्य होता, दास्यत्व मारुवती अर्थ ब्रह्मस्थिती सीता शुद्धी कीर्ती केली जेने. कारण एवढं कार्य करण्यामध्ये उपकार हा महान पुण्य आहे. बाकीचा उपकार कारण पुण्य होत असेल नसेल मला नाही सांगता येतं, पण उपकार हे सगळ्यामध्ये मोठं पुण्य. कुणाचा संसार मोडला असेल हे जोडणं मोठं पुण्य, अनाथावर संस्कार करणं हे मोठं पुण्य आहे. असं हनुमानजीने कारण जाणलं गेलं. कारण हनुमानजी सगळ्यामध्ये पारंगत आहे. हनुमानजीने कारण गीता ऐकलेली आहे आणि गीता अशी नाही ऐकली काम क्रोध आणि लोभाच्या विरहित ऐकली. कारण दोघांना पुन्हा ऐकली, पण त्याने कशी ऐकली मी सांगत नाही. अशी ऐकलेली असल्यामुळं कारण त्या जागेवर म्हणले ज्ञान आणि विज्ञान ही दोन्हीही पदव्या परिपूर्ण पार पडणारा एक कारण हनुमानजी आहे. म्हणून एवढा वडिलांनी उद्धार करू लागला. दोन्ही दिसती नेत्र जैसे धगधगित इंगळ त्राटिता भूमी शिलामुळे लोक सकळ भयभीत. कारण ज्या वेळेस काळासारखा भ्यासूर स्वरूप हनुमानजीचं आहे, डोळ्याकडे जर बघितलं तर आरक्त देखील आहे डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा. कारण सूर्याला सुद्धा वाटत होत कारण याच्या डोळ्यातल्या तेजानं मी जातोय का काय. कारण शिकूट आव्यासानं आपटिल्या गेलं आणि आपटिल्यानंतर या तिन्ही लोकांमध्ये तणानं उठल्या गेला. त्यावेळेस सगळ्या जीवाची हळहळ उठल्या गेली. सगळे जीव ज्यांचं कारण त्या ठिकाणी सगळे जीव हळहळून गेले, कारण त्या जागेवर घाबरून गेले. कारण या जागेवर अवकाळीच कारण त्या जागेवर कारण म्हणले कारण संपत आहे का काय असं वाटू लागलेलं आहे. उगईला पुच्छात अंतडा लंगोनी सुवेचा कडा धावत मरून यावे घाडा गेला गाडा भुभुकार. कारण गेला गाडा भुभुकार. कारण हनुमानजी कारण निघण्यासाठी तयारी आहे. कारण नामाचा भुभुकार केला. नाम हे सगळ्यामध्ये पवित्र आहे बरं का. नाम सगळ्यामध्ये गोड आहे आणि नाम सगळ्या दुःखातून मुक्ती देणार आहे. कारण एवढी नामाची ताकद आहे, एवढी नामाची ताकद आहे. कारण तुटे भोरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम. एवढी नामाची ताकद आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे. काय एवढी नामाची ताकद आहे. एवढंच नाही, या नामाला वेदानं सुद्धा
निष्ठेने नाम घ्यावे. एवढी नामाची ताकद आहे. हनुमानजीने नामाचा गजर केला आणि काय केला? ऐकोनी त्याचा भुभुकार दचके कैलासी शंकर शंकर ब्रह्मांड हरपडिले थो घोरांदर मांडिले. हनुमंतीचा आवाज जेवढा ऐकला गेला जसं कारण चोरंड्यामध्ये कारण या आठही दिशेला आवाज दणून चाललेला आहे आणि घरी झोपलेले सुद्धा त्यांनाही झोपा येत नाहीत असा आवाज हनुमानजीच्या भूकारातून निघाला. कैलासामध्ये राहणारा महादेव कारण हळबडून उठल्या गेला आणि काय कारण या मृत्यू लोकामध्ये व्हायला लागले असं कारण त्यांच्या मनामध्ये वाटलं. दचकल्या गेला. एवढंच नाही सगळ्या जगाची हळबड उडाल्या गेली. तिन्ही लोक डळमळ डळमळ करू लागले. अशी अवस्था उड्डाण करीत असताना अकाळी प्रकाय सृष्टी प्रळय रुद्र निमत्ती सृष्टी इंद्रादी पडिले संकटी प्राणकंटी दाटले. कारण संकटात पडला याच्यात नवल नाही. अवकाळी सृष्टीचा नाश कसा व्हायला लागला कारण ज्या वेळेस प्रळयकाळी कारण सृष्टीचा नाश होत असतो बरं का. नित्य प्रळयकाळी नाही महाप्रळयकाळी नाश होत असतो. नाश आणि अवकाळीच मध्यंतरी कस काय नाश व्हायला लागला असं 33 कोटी देवाला वाटलं. 33 कोटी देवाच्या राजाला वाटलं आणि ते सुद्धा चिंतातूर झाल्या गेले. असं कारण हनुमानजीच्या भूभुतकाराची अवस्था आहे. कडे खतल सागरी वृक्ष भ्रमती गगनांतरी उड्डाण करिता कपी केसरी सुरासुरी आकांत. कारण हनुमानजीचं उड्डाण ज्यावेळेस घेतलं त्या टायमाला कडे खचून सागरामध्ये पडू लागले. पर्वत कान उडून कारण सागरामध्ये पडू लागले. वृक्ष उडून कारण वाऱ्याच्या वेगाने सागरामध्ये पडू लागले. काय वेग असेल काय हनुमानजीच्या कारण वेग उड्डाणाचा असेल कारण आपापल्या मनामध्ये मोजून बघा. एवढा हनुमानजीच्या कारण उड्डाणाचा वेग होता. एवढा वेग होता की कारण जगाला वाटत होता आम्ही एकही शिल्लक राहू शकत नाही असं जीवसृष्टीची अवस्था झालेली होती. असं हनुमानजीचं उड्डाण कारण रामानं सांगितलेलं काम मालकाचा संसार जोडण्यासाठी करू लागलेला आहे. सप्त सागरा खळबळा तर जाऊन बाहेर सातळा आकांत जीवा मात्रा सकळा गोळा मुळाचे ढाके. हनुमानजीच्या उड्डाणाचा धाक आहे. कुणा कुणाला धाक सप्त सागराला हनुमानजीच्या उड्डाणाचा धाक. सप्त कारण त्या ठिकाणी म्हणले आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ बरं का. हे सप्त कारण त्या ठिकाणी आहेत. यांना सुद्धा धाक लागला नाही कारण या काळीच पृथ्वी कारण खाली जात महातळामध्ये जाती का काय असं कारण सगळ्या जीवसृष्टीला वाटू लागलं. एवढा आकांत हनुमानजीच्या उड्डाणामुळे होऊ लागलेला आहे. करणिया राम नाम स्मरण समग केले उठान नवगता दक्षिण सागर संपूर्ण कर्मी गेला. हनुमानजीनं कारण करोनिया कारण त्या ठिकाणी नामस्मरण नामाचा जयघोष केला गेला आणि नामाचा जयघोष केल्यानंतर कारण हनुमानजीनं उड्डाण केलं कारण त्या ठिकाणी अर्धा मिनिट न लागता कारण 400 कोस समुद्र उल्लंघन केला. एवढा मनोवेगानं कारण त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी दास्यत्व भक्ती एवढी सोपी नाही झाली. दास्यत्व भक्ती करणे म्हणजे एवढं सोप नाहीये. रात्रीचा 12चा टाइम आहे. काम सांगितलं गुरुनं ऐकायला लागलाय शिष्य. असे शिष्य गुरु आहेत दादा कारण असा शिष्य आणि असा गुरु नाहीये. असा मालक आणि असा गडी नाहीये कारण बिन पगारी फुल अधिकारी असा गडी आहे. आणि या गडाचं उड्डाण कारण त्या ठिकाणी 400 कोस समुद्र उल्लंघन करून समोर गेलेला आहे. पुढे जाऊ लागले. उपरी उपरी गगनांतरी सत्यलोक पर्यंत बरी गेली उठानाची थोरी विक्रम भारी कपिता. एवढा विक्रम एवढा वेग होता
एवढा आक्रम एवढा, कारण वेग हनुमानजीच्या उड्डाणाचा होता. मृत्यू लोकांमधले तर घाबरले, पण वरचे स्वर्ग लोकांमधले सुद्धा घाबरले एवढ्या वेगानं, कारण त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे. दिशा दुमदुमले संपूर्ण प्राणांतिक सकळ राक्षस गण, हे ऐकून या रावण अति चिंतामन उपजवी. 8 दिशा दुमदुमल्या गेल्या, एक ठाई एक वर अशा 10 दिशा आहेत, पण या दिशा दुमदुमून गेल्या. आणि गेल्यानंतर कारण मनामध्ये धाकते, ज्यांना चिंता लागली आहे, सोन्याचं गाव होतं तरी सुख नव्हतं दादा. चिंता लागल्यानंतर बरं का, चिंता लागल्यावर 80,000 बायका होत्या तरी सुख नव्हतं, गाव सोन्याचं होतं तरी सुख नव्हतं, 1 लाखातून 1.25 लाख पंतू होते तरी सुख नव्हतं. राक्षसाचा आवाज ऐकला आणि राजा रावण खडबडून उठला. काय म्हणतो? मन गेली कपित्र औषधी समग्र, उठविल्या स्वामित्र रामचंद्र नाटोपे. राजा रावण उठून खडबडून जागा झाला, विचार करू लागला. अरे वा, कारण भुभुकार केलाय, हनुमानजीचा भुभुकार आहे. कारण हनुमानजी एवढ्या माणसाचा नारायण आबा पालकर चारदरीकर एवढा, कारण त्या ठिकाणी कारण सगळ्यावर अंकुश असावा. राजा रावण म्हणला हे आवाज हनुमानजीचा आहे, हे उड्डाण हनुमानजीचं आहे. आणि हनुमानजी गेला की हनुमानजी तसा माघारी येणार नाही. हनुमानजी कारण लक्ष्मणाला उठवल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्ष्मण जर उठला तर माझं तर आधीच उरलं नाही, मला सुद्धा उरू देत नाही, एवढी अवस्था केल्याशिवाय राहत नाही. एवढी दास्ती होती हनुमानजीची राजा रावणाला, एवढी दास्ती होती, कारण असा एवढा घाबरून राजा रावण उठला, विचार करू लागलेला आहे.